हाय व्यूअर्स, हे बघा, ही भेंडी घेतलेली आहेत मी। आता आपण भेंडीची भाजी बनवणार आहोत। त्यासाठी धुवून स्वच्छ करून भेंडी घेतलेली आहेत आणि काही भेंडी कापून घेतलेली आहेत मी अगोदरच। तर हे बघा, अशा प्रकारे मी भेंडी कापून घेतलेली आहेत आणि कांदा, मिरची आणि कोथिंबीर हे सुद्धा मी कट करून घेतलेले आहेत। आता ह्या भेंडीमध्ये आपण थोडं बेसन लावून घेऊया। बेसन लावल्याने भेंडी कमी प्रमाणात चिकट होतात म्हणजे। आणि वरून आता मीठ घालून घेऊया। त्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये थोडी हळद घालून घ्यायची आहे। ही बघा, हळद टाकून घेतलेली आहे मी। आता हे सगळं चांगलं चोळून घ्यायचं आहे। मीठ, बेसन, हळद आणि थोडा मी त्याच्यामध्ये चिकन मसाला किंवा मटन मसाला, एव्हरेस्ट मसाला टाकून घेतलेला आहे। एव्हरेस्ट मसाला टाकलेला आहे। आता तेल तापत ठेवलं होतं मी अगोदर, त्यात कढीपत्ता टाकून घेतला आहे। त्यानंतर मिरची टाकून घेऊया। आता आपण कांदा घालून घेऊया। कांदा, मिरची, कढीपत्ता छान आपल्याला परतून घ्यायचा आहे तेलावर। कांदा चांगला गुलाबी कलरवर येईपर्यंत आपल्याला कांद्याला छान परतून घ्यायचा आहे। तर अशा प्रकारे आपला कांदा परतून झालेला आहे। आता आपण त्यावर ही भेंडी टाकून घेऊया। भेंडी छान परतून घ्यायची आहे, पुन्हा तेलावर, कांद्यावर आणि मस्त परतून घ्यायची आहे। सगळीकडे तेल लागलं पाहिजे आणि मीठ सुद्धा। तर बघा, आता वरती आपण त्यावर कोथिंबीर घालून घेऊया। आता कोथिंबीर छान मिक्स करून घ्यायची आपल्याला। अशा प्रकारे आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे कोथिंबीर। आणि आता थोडा वेळ झाकण लावून घेऊया। आपली भेंडी शिजेपर्यंत मंद आचेवर आपल्याला थोडं झाकण घालून घ्यायचं आहे। हे बघा, अशा प्रकारे आपली भेंडी तयार झालेली आहे। हे बघा, मस्त भेंडी तयार झालेली आहे। आता मी अगोदरच ज्वारीच्या भाकरी बनवून ठेवलेल्या, ज्वारीची भाकरी, गाजर आणि काकडी हे कापून घेतलेले आहे। गरम गरम ज्वारीची भाकरी, भेंडीची भाजी, गाजर, काकडी, कांदा, तुम्हाला काय घ्यायचं आहे ताटावर, सलाड ते घेऊ शकता, लोणचं वगैरे, पापड। आणि अशा प्रकारे भाकरी, भेंडीची भाजी छान लागते। तुम्ही घरी करून बघा। थँक्यू सो मच व्हिडिओ पाहिल्याबद्दल।